नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, आज आपण आहे ना, म्हणजे काल 2-3 दिवसापासून तुम्ही बघू शकता मी खूप सारे ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत. ते गिरायकांचे ते जेव्हा आले तेव्हा देईल. पण मग आहे ना, खूप दिवसाचे एक म्हणजे माझी फ्रेंडच म्हणा तुम्ही, तर तिचे आहे ना ड्रेस शिवायचे होते. म्हणजे टॉप आणि एक कुर्ता, असा पार्टीवेअर कुर्ता. तर तो कसा शिवते हे मला कटिंग तुम्हाला दाखवायला जमते नाही जमत, पण मग तो कसा शिवलेला आहे किंवा कसा शिवलाय मी तो तुम्हाला मी नक्की व्हिडिओमध्ये दाखवेल. तर इथं बघू शकता, काल परवा हे 2-3 दिवसाचे मी ब्लाऊज शिवलेले आहेत. मागच्या हप्त्यात जास्त नाही मला जमलं ब्लाऊज शिवायला, पण मग ह्या हप्त्यात बऱ्यापैकी उरकवलेले आहेत आणि बरेचसे ब्लाऊज अजून बाकी आहेत. तर पण मग ते कसं ब्लाऊज शिवायला लागले का ड्रेस राहून जातो. तर मग म्हटलं चला ड्रेस पण शिवू. तर तुम्हाला मी दाखवते. मी व्हिडिओ काढणार नव्हती, पण मग आता बऱ्याच म्हणजे बऱ्याच बघतात माझे व्हिडिओ, तर मग म्हटलं त्यांना शिकायला पण जमल मी कशी शिवते. तर हा बघा, हा कपडा आहे, याचा पार्टीवेअर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, अंगारखा टॉप कसा असतो, एक साईडने इथं दुसऱ्या साईडने इथं बांधायचा असतो, अशा प्रकारे शिवायचा आहे. आणि त्याच्यानंतर मी आता तुम्हाला बॅक साईडने दाखवते. हां, इथं बघू शकता, हा बघा असा टॉप. जर तुम्हाला माप काढायला नाही जमलं तर मी हा टॉप तुम्हाला आथरून दाखवलेला आहे. म्हणजे ह्या टॉपवर तुम्ही असा माप घेऊन आणि मग नंतरून कट करू शकता. तर बघा, हा कुर्ता शिवायचा आहे मला आणि कपडा खूप छान आहे, मस्त आहे. आता हा पण खूप छान आहे. तर मग चला म्हटलं शेअर करू व्हिडिओ. बऱ्याच मैत्रिणींना कुर्ता शिवायला जमत नाही किंवा कसा शिवायचं तर समजत नाही. तर ज्या ज्या नवीन शिकणाऱ्या असतील त्यांनी मी माप घेऊन म्हणजे शिवते. पण मी हा खास म्हटलं व्हिडिओ बनवू चला, म्हणजे जेणेकरून ज्या नवीन माझ्या मैत्रिणी शिकणाऱ्या असतील त्यांना शिकायला जमल, म्हणून मग मी ह्या बघा, तुम्हाला जर जमलं नाही ना टॉप कसा कट करायचा, तर हे बघा असं आहे ना, इथं तुम्हाला मी दाखवते. हा बघा, हा डबल फोल्डची घडी आहे, ही डबल घडी आहे आणि ही दोन्ही डबल घडी आहे. तर ही डबल घडीची एक घडी घालून घ्यायची, जेणेकरून ही बंद बाजू असते ना, ह्या बंद बाजूने आपले दोन्ही पार्ट निघतात आणि अशी कटिंग करून घ्यायची. आता इथे कॅमेरा धरायला कोणी नाही, म्हणून मला तुम्ही समजून घ्या थोडंसं. कॅमेरा पण मी धरला आणि सांगते पण मीच. तर मग बघा असं, मग ही वरतून कटिंग केली ना, इथून कटिंग केली ना, तर मग गळ्यानंतर तुम्ही कट करू शकता. साईडने कट करून घ्यायची आणि वरती इथं मुंडा कट करून घ्यायचा फक्त. आणि मागचा पुढचा गळा तुम्ही नंतरून त्या कस्टमरच्या मापानुसार तुम्ही कट करू शकता. तर ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. तर बघा, जे कोणी नवीन असतील ते व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी याची तर कटिंग तुमच्या लक्षात आले असेल, पण मग ते पार्टीवेअर ड्रेसची मी तुम्हाला कटिंग जमलं तर शक्यतो मी दाखवल. पण पहिले मी याची कटिंग करून घेते. हा साधा सिंपल कुर्ता आहे, फक्त लॉंग बाय आहे. तर बघा, इथं मी आहे ना मेजरमेंट घेतलेला आहे. हा कुर्ता आहे फक्त. तर इथं बघा 6.5 इंचचा मुंडा घेतलेला आहे मी. 6 इंचच आहे प्रॉपरली, जसं आपण ब्लाऊजला घेतो तसा. थोडासा फक्त वाढवा आहे, म्हणजे अर्धा इंच, बरोबर 6.5 इंचच आहे. आणि इथं आपण आहे ना फक्त मागचा गळा आखून घेऊ, कारण मागचा आणि पुढचा गळा दोन्ही पण सेम गोलाकार घ्यायचे आहेत इथं. आणि इथं बघा 6.5 इंचावरती हा तर 32चा ब्लाऊज आहे. तर मी 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. 10ची घडी घेतलेली आहे. इथं 1.5-2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाई मार्केटमध्ये जाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आहे ना इथं हे बघा 8. जर नवीन तुम्ही शिकणार असतील ते लक्षात ठेवा, ही जी लेंथ आहे ना इथं 8 वरती, आणि मग नंतर इथं त्यांच्या कमरेच्या घेरवरती अवलंबून असतं. तर इथं मी 5 घेतलेली आहे. थोडीशी तिरकस घ्यायची. आणि मग जो कमर आहे तर कमर 11चा आहे, म्हणजे 1.5 इंच वाढवा आहे. तर आता इथे सफेदच रेष आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात नाही येणार.
आणि मग हे आहे ना इथं लेंथ इथून 17 इंच घेतलेली आहे, कमरेपासून 16.5 ते 17 इंच. आणि इथं आपण ही 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे, कारण ही दुमडून वरती आपल्याला फोल्ड करावी लागणार आहे, प्लस ही दुमडून इथं फोल्ड करावी लागणार आहे. त्याच्यामुळे मग काय करायचं, जेव्हा आपण हे केलं ना तेव्हा थोडीशी घडी आहे ना ही वाढवीच घ्यायची. बघू शकता आता ही एवढी फोल्ड केली जाईल. तर हा 32 म्हणजे छाती 32 आहे, कमर 34 आहे सीट घेर. आणि त्याच्यानंतर हा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी जास्त पण करू शकता इथं. तर मग इथं आहे ना गळा नंतर कट करणार आहे. तोपर्यंत आता आहे ना प्रॉपरली कटिंग एवढी करून घेऊ. आणि स्लीव्ज आहे ना इथपर्यंतची स्लीव्ज आहे, लॉंग स्लीव्ज आहे, 9.5 ते 10 इंचची आहे. शक्यतो मी ब्लाउजची किंवा ड्रेसची कटिंग करताना मी तर टेबलवरती करते, पण म्हटलं चला व्हिडिओ शूट करायचा आहे त्याच्यामुळे मग मी इथं फरशीवर घेतला. आणि बसून मला कटिंग करायला जमत नाही, उभं राहणं पटपट जमते कटिंग. आणि गळा मग तुमच्या याच्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.